स्वर्गातली दिवाणपणा आद्रिका ती एक अशी त्या नदी तीरावर फिरू लागली. फिरता फिरता काय झालं की ज्यावेळेस फिरताना ते साधू संत जे तिथं बसलेले तपस करत, तर त्याला असं वाटलं की ही बरोबर जिथे आणि आम्हाला डिस्टर्ब करतात. त्या बाईला समजावून सांगत होते की बाई ती इथं का फिरते, कारण की तू जर इथं फिरली तर आमचं मूळ जातं, भगवंताला लक्ष लागत नाही, देवाच्या चरणात लक्ष लागत नाही. आम्ही जपेतबी ऋषीमुनी आहे, पण तू इथं फिरते का फिरते? तर ती म्हणली मी आनंद घेण्यासाठी फिरते. काय म्हणली? मी आनंद घेण्यासाठी फिरते. तर एक दोन दिवस 3 दिवस समजावून सांग, कारण की होतोय वेळेपर्यंत कोणताही परमार्थ करणारा व्यक्ती आहे, चांगलं सांगतं पण नाही ऐकत त्याला विलास नसतं, त्याला ती ऐकायला तयार नाही. सांगून सांगून थकली, आपल्या श्राप दिला. जसा श्राप दिला की तू या मासोळीहून पडशील नदी. श्राप भेटल्यानंतर उपश्राप भेटण्याकरता त्या चरणी नतमस्तक होतो आणि म्हणते मला माफ करा, तिचे एवढी गर्दी केली, माफी मागते आणि माफ करा. त्यावेळेस माफी मागायला त्याला उपश्राप भेटते आणि 12 तास मासोळी आणि 12 तास बाई. कालांतराने एका राजासोबत लग्न होते. लग्न झाल्याच्या नंतर तर एक दिवस असा आहे की मासोळी येऊन नदीमध्ये पडते. नदीमध्ये पडल्यानंतर भोई पकडते. त्या मासोळीला भोई पकडते. भोयानं पकडायला घरी आणला. घरी आणल्याचं छदन झालं 2 रत्न मुलगा आणि मुलगी. तर राजाला कळलं की आपली पत्नी आली नाही, काय झालं? तर त्यास मंत्री म्हणाले की एका मच्छीवाल्यांना मच्छी पकडली आणि त्याच्यामधून 2 रत्न निघले आणि एक मुलगी आणि मुलगा. ते राजाला